मी आता असं आमच्या गोठणे या गावात गोठणे सडेवाडी असा थोड्या प्रमाणात पाऊस पडलेलो असा, जमीन वगैरे मस्त की भिजलेली असा आणि शेतकरी आपल्या कामाक लागलेलो असा बऱ्याच शेतकऱ्यांनी मिरगाक भात पेरणी केल्याने बरेच दिवस पाऊस नाही होता, त्याच्यामुळे थोडीशी शेतकऱ्यांची कामाई रखडलेली. बऱ्याच शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली नाही होती. आता बरेच शेतकरी हे आधुनिक पद्धतीत शेती करत असत, पॉवर टिलरच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने. आणि काही शेतकरी जे असत ते पारंपरिक पद्धतीत शेती करतात. विहीर लय नारळ काढूक आमच्या गोठणे सडेवाडीवर आणि माका एक चित्र दिसलेला असा. जा चित्र आता सहसा काही बघूक गावत नाही. त्या चित्र या असा मस्त की पारंपरिक पद्धतीत बैलांच्या साहाय्याने नांगरणी करत असत, उकळ घालत असत. कारण याच्यात बऱ्यापैकी रान असा, कोपऱ्यात भात पेरलेला असा. जमीन अशी परचूची लागता कारण ह्या जर रान असा ना त्या थोडाफार दडाक व्हाया. तर एक तासभर वगत मी थांबतलंय कारण ह्या चित्र सहसा काही बघू गावत नाही. तर थोडेफार क्षण घेऊया जोतांचे, म्हणजे पारंपरिक पद्धतीत जी नांगरणी करतात त्याचे बैलांची नावं काय ती विचारूया. थोडा वायच जोत धरूया, जोत वाय थांबूया, वायत नांगरणी करूया, मोजके क्षण घेऊया. तर बघूया पारंपरिक पद्धतीत आपली आजची नांगरणी. तर इकडे या कोपऱ्याची उकळ घालत असत, अजून बरेचसे कोपरे असत नांगरूचे आणि इकडे उकळ घालत असत. ह्याचं नाव काय? काजो. काजो बाबा नावा घेतल्यावर कसे थांबले बघा, पांढरं आणि काजा म्हटल्यावर. आणि हे आमचे शिवाभाऊ असत, पारंपरिक पद्धतीत शेती करत असत. पॉवर टिलर घेतलाच नाही पण ह्या आपला बरा ना. हा बिना खर्च पॉवर टिलर बिघडलो ना काय बरेच पैसे जातात. आणि बैलांच्या साह्याने शेती केलेली चांगली असता. का अजून एकदा धरू गयो मग ह्या सगळा रान दुडतला, रान कमी होताला. पहिली जी नांगरणी करतो ना त्याका उखळ म्हणतात. पहिली नांगरट करड घेता आणि वरडी जमीना एका जडाप म्हणतात. तर असा जू एका लांब असा त्याका इशाड, तो नांगर ही रुमणी ती खुटी असा या 2 ते 3 हजाराचा ना. हो 2 ते 3 हजाराचा या नांगराचा जडाप असा. आणि एक नांगर यो 2 वर्ष येता ना, अधिक 2 वर्ष अधिक येता कारण त्या लाकडाचा असा. आता लोखंडी नांगर पण झालेली असतात, खालचा असा आता लोखंडी पण असा. पण बैलांका थोडंफार त्रास होता ओढूक, खाली जगाला असता लोखंडाची. हा हा पांढऱ्या हो पांढऱ्या हो हो अच्छा हो म्हटल्या काय बैल थांबतले. आणि असा सगळा काढूचा असता, माती लागलेली. आणि इकडे जगाल असतात, जगाल म्हणतात ती का एक भाल्यासारखे असतात टोकेरी प्राधा. हो 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 ही बघा ही जगाल असा, ही जगाल असा एका टोक असता पुढे. आणि नवीन जो कोण जोतकरी धरता त्याका ह्या सांभाळवचं लागतं, बैलांच्या पायावर जाता. जाऊ दे म्हणजे आम्ही वाईट जरा आंबडूया जोत. आणि इकडे भात पेरलेला असा ना. कसला पेरला? सरकारी एक काडी पेरलेला असा. उज्ज्वला नावा भारी असत आताच्या बियाण्यांची. बादलेलो होतो ना कोपरो यो. ज्या कोपऱ्याक भात पेरूचा असा तो कोपरो भाजूचा लागता चांगलो, पालो पातळ घालून. तर एका गुटो मारूचो असा, एकदम लेवल करूची असा. ह्या सगळा चित्र काही बघूक गावत नाही. ह्या सगळा आता लोप पावत चाललेला असा. सगळेजण आता आधुनिक पद्धतीत शेती करत असत.
हे असे भाग करूचे लागतात. भाग म्हणजे एका आम्ही वरो म्हणतो ना शिवा भाऊ, वरो वरो वरो, कारण अक्को कोपरो नांगरूचो नसता. तिकडचा झालेला असा एवढा एवढा रावलेला असा ना. आता इसून फिरवणार ह्यो आणि ह्यो, हे दोन भाग नांगरणार. हियो जवळ ये म्हणजे जवळ ये, जायचे ते असा वळायचा. हियो जवळ ये म्हणजे वळायचा. हा इरी म्हणजे सरळ चाल, इरी 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 म्हटल्या सरळ चालायचा. बैल हे असा म्हटल्यावर बरोबर जातले. हा असा माणूस बोलल्यावर ऐकायचो ना. माणूस आता ऐकात पाठी वाटल्या पाठी वाटता थांब म्हटल्या थांबणार नाही, पण हे बैल हो हो म्हटल्या थांबणार. बैल इरी दिरी दिरी म्हटल्या सरळ चालणार. थांबले बघा. आणि बैलांचा ह्या एक असा वैशिष्ट्य, शेणखत आपल्याक मिळता, शेण आणि गोमूत्र. त्याच्यामुळं शेती आपली सुपीक होता. 2 तास रवलेली असं. चल चल चल. सुरुवातीक वाट जरा बैल दमतात ना, कारण बरेच दिवस आराम केलेलो असता. उन्हाळी पावसाळी शेती खातात ना, उन्हाळी कुडीत वगैरे असता. 2 तास आम्ही हांबडूया. हा हो 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 हो. हा आणि हे आमचे शिवा आटले आहेत. पारंपरिक पद्धतीत शेती करतात. आजपर्यंत बैल सांभाळलेली असं तरी. हा जाऊ आता पाणी पिऊन येऊ जावा. हिवाळ जरा 2 तास हांबडतंय, पण हांबडूच्या आधी जी जी जगाल असा ती बैलांच्या पायावर जाता कामा नये. हो 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 हो. बैल जमले असत. ये ये ये. आणि मास्का असत ना ती बैलांका चावतात. ये ये ये. हटरे हटरे हटरे. समोर 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 समोर. यो 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 यो. आवाज जवळ ये. शाबास. ये. बैलांच्या पायावर नांगर जाता नाही. पहिली वाट जरा जमीन ताट येतात. यो यो. कोण बिन व्यवस्थित धरू गयडा. आडिया धरूचा आडिया धरूचा. यो वा यो यो पावला जवळ. यो 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 यो. शाबास. बघा बैल कसे ऐकतात. हियो म्हटल्या हा लक्ष ते वळतात. आता आमका आडव्या धरूचा असा, म्हणजे खंयतरी रावला असात तर ता या परत या दुसऱ्या नांगरडीत जाता. आणि एकदम हात हलको ठेवतो असता ना, ह्या दाबून धरायची ना, ह्या रुमण्यावर हात दाबून धरायचो ना, म्हणजे बैलांका थोडंफार मोडूक त्रास होतो लो. आणि असा ह्या ही नांगराक माती असता ती काढूची असता. एका पापर म्हणतात ना. बघा एकदा सांगल्यावर बरोबर जायचे ते बैल परतणार. परत सांगायची गरज नाही. हय परत म्हणा ना. माणूस असं परतात पाटिया मधल्या परतात. आता तो आता माणूस माणसाक ऐकत नाही, आपण जनावर ऐकतोच. चल निवारावच्या अडचण. ये शाबास. यो यो. शाबास. ये ये ये. चल चल. हो 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 म्हटल्यावर बरोबर बैल उभे रावलेले असतात. 4 तासा आमडली असत. बैलांका थोडो आराम देतं असं, कारण चाय पिवची वेळ दिलेली असा. आणि शेतकऱ्याक ह्या काय नाही काय व्यसन यावं येता,
काय जेव्हा भाऊ पान सुपारी खावचा कारण बैलांका थोडं बरवायच उभे राहा होय पण ते टोळ असत मच्छरासाठी थोडंफार त्रास देता धुरी घालू काही व्हायच आता चाय पिऊन घ्या गोडभर चाय पिऊया ट्रॅक्टर एकदा चालू झाला का ठटा ठटा ठा त्याका झोप नाही मग पेट्रोल संपा लागत बैल उभे राहिले काय हकतले मुचतले तर आपल्या खत मिळताना नांगरून झालेला असा आता नांगर सोडायचो आणि गुटो मारायचो गुटो पण आता सहसा काही भूक गावत नाही आणि ह्या गुट्यावर बसण्याची मजाच काय वेगळी असा तेव्हा आम्ही भावंडा सगळी भांडायची गुट्यावर गुट्यावर बसायची मजाच वेगळी असा का जडाप म्हणतात जडाप जडाप जय श्रीराम ठेवतंय काहीतरी गुटो बांधून घ्यावया ह्याच्यात जे भाताचे गोटे असत ना ते असे सगळे जमिनीत जाऊ काही नाही तर पाकरा खातली त्यासाठी आपल्या गुटो मारूचो लागता कासरो लावतो असा काहीतरी एका शिंगाक बांधतले दोरी म्हणजे हातात धरायची हे तो एक प्रकारचा ब्रेक झालो ना हां याची नाकात येसन घालते येसन घालायची काय गरज नाही कारण मार कुठं बैल नाही ही ब्रेक हातात घ्यायचो आणि उभ्या राहायचा बस चला वा चला त्यावर बसायची मजाच वेगळी असा वळणाक जरासा उतराचा लागता मजाच काय वेगळी असा एकदम भारी राईड पण डोळे वाज जरा ढापून जर ते लागतात चेपटे मारते रे आतमध्ये जे भाताचे गोटे असत ते सगळे जमिनीत जाऊ काही ना तर पाकरा खातली आणि ह्या चित्र सध्या काही बघू गावत नाही जाऊन दे सावकाश झाला जरा 1 2 3 कोपरे नांगरलेले असत आणि ह्या कोपऱ्याक भात पेरलेला असा आता थोडा दमले बैल भात पेरून दिल्याबद्दल शिवा भाऊंचे आभार आम्ही चला जे आता आम्ही आता चलतो घराक तर हा पारंपरिक पद्धतीत भात पेरणी केलेली असा या आता 8 दिवस जाती ना 8 दिवसांनी मस्त की एवढी रोपा येतली म्हणजे तरवळ चलो चला धन्यवाद.